सकाळी समजलं मला की सकाळी साधारणतः 8:30-9च्या दरम्यान की तिथं भाजपची भारतीय जनता पार्टीची त्या ठिकाणी लावलेली पट्टी म्हणजे ज्यावर निशाणे आहे ते खाली पडलेले आणि अर्धवट जाळलेले. मी स्वतः व्हिजिट केली, पोलिसांना कळवल्यानंतर पोलीस ते त्या ठिकाणी गेले आणि मी स्वतः गेलो होतो, पाहिलं. त्यानंतर तिथून पोलीस स्टेशनला आलो. पोलीस स्टेशनला स्थानिक आमचे मंडल अध्यक्ष होते बरोबर, जय शर्मा आणि अरुण शेठ तिथल्या पक्ष कार्यालय सांभाळतात. त्यांनी रितसर अज्ञात इस्मान विरुद्ध, कारण त्यावेळेस काहीच माहीत नव्हतं, अजून माहीत नव्हतं कोणी जाळलेलं आहे, पण अज्ञात इस्मा विरुद्ध तक्रार दाखल केली साधारणतः दुपारी 12 वाजता आणि त्यानुसार पोलिसांची कारवाई चालू आहे. म्हणजे नक्की यामागचं कारण काय? हे नैराश्यातून आणि हारण्याच्या भीतीनं हे केलेलं काम आहे. एक घाणेरडी प्रवृत्ती, जे लढाई समोरासमोर लढायची अशी अशा प्रकारचं पळपुटेपणा करणं हे नाही, बरोबर नाही. आणि म्हणून ते निराशातून आणि हार होईल या भीतीने केलेली कृत्य आहे. हे भाजपचेच नाराज कार्यकर्ते आहेत आणि कोणासाठी काम करतात? अजून मला आता समजलं तुमच्याकडून की असं झालेलं आहे. आणि नक्कीच आता विरोधी पक्षासाठीच करतात ते. आता या ठिकाणी विरोधी पक्ष म्हणजे तो हे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी केलेले विरोधी पक्षाचे, त्यांच्या इशाऱ्यावर किंवा त्यांच्या मार्फत किंवा त्यांच्या इशाऱ्यावरून केलेले. नाही, मला आता तुमच्याकडून समजलं नव्हते. नक्कीच पोलीस त्याच्यावर कारवाई करतायत, योग्य ती कारवाई करावी, जेणेकरून अशा प्रकारचं कृत्य इतर ठिकाणी शहरामध्ये कुठं होऊ नये आणि त्यामुळं लोकांच्या भावना दुखून वेगळा एक अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी पोलीस खबरदारी घेतील याची मला खात्री आहे. हो, नक्कीच अशी मी पक्षी लेवलला कारवाई करणार आहे, कारण असं होणं बरोबर नाही. पक्षश्रेष्ठी त्याची दखल घेते याची मला खात्री आहे. वरिष्ठांच्या कानावर सकाळीच घातलेले की अशा प्रकारे झालेले आहे.